सन्माननीय भास्कर जाधव ज्या गुहागर मतदारसंघामध्ये किंवा कोकणाविषयी बोलतात, मी 15 दिवसापूर्वीच पूर्ण कोकणच्या सगळ्या एस टी स्टँडवर जाऊन त्याची पाहणी केली। जवळजवळ 2 दिवसामध्ये मी 14 एस टी स्टँडवर जाऊन पाहणी केली आणि वस्तुस्थिती काय त्या परिसराची त्याची जेव्हा चाचपणी केली त्यावेळेस ही वस्तुस्थिती निदर्शनास भास्कर जाधव साहेबांनी माझं स्वागतही त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलं होतं, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो। परंतु हा प्रश्न त्यावेळेस यायचा ज्यावेळेस एस टीकडे बसेस कमी होत्या। मला अभिमानानं असं सांगायचं आहे की ह्या गेल्या वर्षभरामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आमच्या अजितदादा उपमुख्यमंत्री असताना माझ्या एस टी महामंडळासाठी त्यांनी जवळजवळ 3000 ते 3500 कोटी रुपयाची तरतूद केली फक्त नवीन बसेस घेण्यासाठी। आणि आता आम्ही 8300 बसेस घेतलेले आहेत। आपल्याला कल्पना आहे की आपल्याही मतदारसंघातल्या सगळ्या एस टी स्थानकामध्ये आम्ही नवीन बसेस दिलेले आहेत। आणि तुमच्या माहिती करता सांगतो, तुम्ही बसेस मागून थकाल पण मी देऊन थकणार नाही अशी परिस्थिती आमच्या एस टी महामंडळाची आम्ही केलेली आहे। त्यामुळे खासगी बसेसवर नियंत्रण आणण्याचं काम सुद्धा भविष्यामध्ये आम्हाला करावं लागेल। पण ज्या ठिकाणी जास्त एस टीच्या बसेसची गरज असेल तुम्ही मला मागणी करा, ती मागणी पुढल्या 3 महिन्यामध्ये म्हणजे गणपतीच्या आत पूर्ण करण्याची जबाबदारी मी घेतो।